जय शिवराय मित्रांनो. आपण जात आहेत महादेवाच्या मंदिरात. कारण आपल्या घरी थोडंसं नळाचं काम चालू होतं आणि आपली छोटी परी त्यांच्या मध्ये खूप करत होती. त्यांना काय काम करू देत नव्हती, त्यांच्या वस्तू घेत होती. त्यामुळे घरातले म्हणले हिला थोडंसं बाहेर फिरून आणा. मग आपण म्हणलं चला कुठं जायचं आहे, तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊया. कारण की आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते. आपण गेलो तिथं, बघितलं बांगड्याचा गाडा होता, पण आपल्याला काय बांगड्या आवडल्या नाही. मग आपण पुढे गेलो मंदिरात, पायऱ्याचं दर्शन घेतलं. मग आम्ही आत गेलो. आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, पण बघितलं गर्दी तर काहीच नव्हती. कारण की मंदिरात तिथे साफसफाई चालू असल्यामुळे, श्रावण महिना आहे ना, त्यामुळे साफसफाई चालू होती, त्यामुळे गर्दी काही नव्हती. मग आम्ही आत गेलो. आमचं असं एकदम, आमच्या परीला एकदम फ्रेश वाटलं. मग थोडंसं पुढे गेलो. नंदीदेवाचं आम्ही दर्शन घेतलं. नंदीदेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही लगेच कासवाचं पण दर्शन घेतलं. कासवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही गेलो गाभाऱ्यात. गाभाऱ्यात जाण्याच्या आधी गाभाऱ्यात पण कोणच नव्हतं, त्यामुळे आमचं एकदम मोकळ्या आणि व्यवस्थित दर्शन झालं. आता जात आहे गाभाऱ्यात. हे बघा कोणीच नाही, कारण की ह्या मंदिरातली साफसफाई चालू होती. हे बघा आम्ही आलेले आहेत. मूर्ती बघा कशी एकदम छान आणि सुंदर आहे. जल अर्पण केलं. नंतर आमच्या आधी आम्ही बसलो बेल व्हायला. त्यानंतर आम्ही तसंच बेल अर्पण करून आम्ही दर्शन घेतले आणि चलो म्हणले प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठीमागं आलो. हे बघा या झाडाला, वडाचं झाड आहे, बाया इथं पण फेऱ्या मारायला येतात. पाठीमागं गेलो तर आम्ही. इथं गेल्याच्यानंतर तिथं गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं आम्ही. आमचं छान प्रमाणे गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं. तिथं आमच्या परीची आरती चालू होती. आरती होस तर आम्ही थांबलो. परीची आरती जशी झाली आम्ही तसंही आलो. पाठीमागलची आमची जुनी मूर्ती आहे त्याच मंदिरातली. इथे बघा श्रावण महिन्यातली साफसफाई चालू आहे. साफसफाई चालू असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. तसेच नंदीदेवाचेही दर्शन घेतले. नंदीदेवाचा हा असं म्हणतात की नंदीदेवाच्या दोन्ही पण शिंगांमधून महादेवाचे दर्शन घ्यावे. पण आम्हाला दर्शन घेताना इथं मावशी दिसत होती. मग म्हणलं चला जाऊ द्या, आपण पुढे जाऊया. इथं आलं पुढे छान आणि सुंदरशी अशी छोटीशी रांगोळ होती. मग तसेच आम्हाला भस्म लावायची होती. भस्म लावण्यासाठी आमची परी खूप उत्साह असते तिला. इथं आलं ना पहिला सुरू आधी आणि आधी हे भस्मच आवडतं. पण तिला म्हणलं नको, आधी आपण बाप्पाच्या पाया पडून नंतर भस्म लावू. चला बाय, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.